हत्या के केस में जमानत मिली, लेकिन बाहर आते ही खुद बन गया हत्या का शिकार। नागपुर के वाठोड़ा थाना क्षेत्र में एक सनसनीखेज हत्या का मामला सामने आया है। सिम्बोसिस कॉलेज के पीछे जंगल में 20 वर्षीय प्रतीक राजू करांडेकर का खून से लथपथ शव मिलने से इलाके में हड़कंप मच गया। पुलिस के मुताबिक प्रतीक वर्ष 2025 में हुए एक हत्या के मामले में आरोपी था और करीब 2 महीने पहले ही जमानत पर जेल से बाहर आया था। गुरुवार शाम वह घर से मोटरसाइकिल लेकर निकला था, लेकिन रात भर वापस नहीं लौटा। शुक्रवार सुबह उसका शव जंगल की झाड़ियों में पड़ा मिला। शुरुआती जांच में पता चला कि वारदात से पहले वह कुछ लोगों के साथ बैठकर शराब पी रहा था। इसी दौरान किसी बात को लेकर विवाद हुआ और पत्थर से सिर कुचलकर उसकी हत्या कर दी गई। मौके से मिले साक्ष्य और तकनीकी जांच के आधार पर पुलिस ने 3 संदिग्धों को हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी है। फिलहाल वाटोड़ा पुलिस हत्या के पीछे की असली वजह, आपसी रंजिश और अन्य संभावित एंगल से मामले की गहन जांच कर रही है। पोस्टमार्टम रिपोर्ट और पूछताछ के बाद कई अहम खुलासे होने की उम्मीद है। क्या यह शराब पार्टी और दौरान हुए विवाद का अंजाम था या फिर पहले से रची गई कोई साजिश? इस मामले में आपकी क्या राय है, कमेंट कर जरूर बताएं। आज आम्हाला सकाळी 9:30 ते 10 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की सिम्बॉयसिस कॉलेजच्या पाठीमागे जो जंगल आहे त्या जंगलामध्ये एक अनोळखी व्यक्तीची बॉडी पडलेली आहे। याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मी स्टाफ आम्ही सदर ठिकाणी रवाना झालो। तिथे जाऊन पाहणी केली असता साधारण 25 ते 30 वर्षाचा एक मुलगा जो आहे तो त्या शेतामध्ये पडलेला होता। त्याच्या डोक्यावर जखमा दिसत होत्या आणि रक्त पण लागलेलं होतं। आजूबाजूला रक्ताने माखलेले दगड देखील पडलेले होते। त्यानंतर आम्ही सगळ्या वरिष्ठांना माहिती दिली। त्यानंतर सर्व वरिष्ठ तिथे पाचारण झाले। सदर व्यक्ती जी आहे त्याचं नाव पत्ता याबद्दल आम्हाला काही कल्पना नव्हती। त्यानंतर आमचे सगळे बातमीदार आणि आमचा स्टाफ यांना आम्ही तात्काळ माहिती देण्याकरता रवाना केले। त्यानंतर आम्हाला सदरचा आम्ही आमची सर्व प्रोसेस पूर्ण करून माहिती भेटली की सदरची व्यक्ती जी आहे ती प्रतीक राजू करंडेकर, वय 20 वर्ष, राहणार नकुल कॅटरेज जवळ, प्लॉट नंबर 25, गंगाबाग, दुर्गा चौक, पारडी येथील व्यक्ती आहे। आणि सदरचा मुलगा जो आहे तो काही कामानिमित्त काल रात्री या ठिकाणी आला होता। त्याच्या घरी आम्ही विचारपूस केली असता त्याच्या वडिलांनी सांगितले का संध्याकाळ तो 5-6 वाजल्यानंतर तो घरातून मोटरसायकल घेऊन, त्यांची जी ॲक्सेस मोटरसायकल आहे सुझुकीची, ती घेऊन कुठेतरी गेलेला आहे। कालपासून आम्ही त्याला फोन करतोय, त्याचा फोन लागत नाही आहे, स्विच ऑफ येतोय। तर यानंतर आम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर आम्हाला सदर व्यक्तीचं नाव असं समजलं आणि त्यानंतर सदर व्यक्तीने माहिती घेतली असतील याच्यावर देखील पारडी पोलीस स्टेशन येथे एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि काही दिवसापूर्वीच तो सदर गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आहे। इथपर्यंत माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचे मित्र आणि नाते, आमचे खुफिया बातमीदार वगैरे सगळे यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही काही 2-3 लोकांना आम्ही संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे की त्याच्यासोबत कोणी फिरायला होते किंवा त्याच्यासोबत कालपासून कोणी त्याच्यासोबत फिरले, कुठे गेले, काय बाबत याबाबत सखोल तपास सुरू आहे। प्राथमिक दर्शनी आम्ही सदर जो मयत व्यक्ती आहे याच्या प्रयत्न आम्ही इन्क्वेस्ट करताना पुढील कारवाई करता मेडिकल हॉस्पिटल इथं पाठवलेलं आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही वाटोडा पोलीस स्टेशनचे CR नंबर 374/26-103 BNS प्रमाणे आम्ही आता गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्याचा जो भाऊ आहे अपेक्षित राजू करंडेकर यांनी सदरच्या मैतास पाहून तो त्याचा लहान भाऊ असल्याबाबतची खात्री पटलेली आहे आणि सदर संशयित यांच्याकडे विचारपूस करून पुढील सदरचा गुन्हा करण्यामागे किंवा खून करण्यामागे याचं नेमकं काय कारण आहे याबाबत सखोल तपास सुरू आहे आणि यानंतर पुढील माहिती आम्ही उघड झाल्याचं